हळदी समारंभात 24 जणांना विषबाधा. अकोलेतील मवेशी करवंदरा येथील घटना. अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे एका हळदी समारंभातील जेवणातून 24 जणांना विषबाधा झाल्याची घटना नुकतीच घडली. यातील एकूण 79 रुग्ण तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती असून यापैकी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात 21 जणांवर उपचार सुरू असून तिघांना नाशिक येथे हलवण्यात आलं. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजूर पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मवेशी करवंदरा येथील एका हळदी समारंभात दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी हळदीच्या कार्यक्रमात जेवण केलं. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी व काल बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी जेवण केलेल्या लोकांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे लागलीच या सर्वांना राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. याबाबत आरोग्य विभागातील राजूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रामनाथ दिघे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. काल 28/2/2024 रोजी मवेशी येथील फूड पॉयझनिंगचे जवळजवळ 30 पेशंट ग्रामीण रुग्णालय राजूर येथे उपचारासाठी दाखल झाले. त्यांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास आणि पोटदुखीचा त्रास असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे ॲडमिट करून घेतले. त्यापैकी 3 पेशंटची प्रकृती थोडी जास्त असल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. एक पेशंट 52 वर्षाचा मेल पेशंट होता. त्याला लूज मोशन प्लस पॅरालिसिस टाईप जुना त्रास असल्याने त्याला MD मेडिसिन येथे पाठवण्यात आले. आत्ता ग्रामीण रुग्णालय राजूर येथे 31 पेशंट होते. त्यापैकी 4-5 पेशंट घरी सोडण्यात आले. बाकीचे पेशंट ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. एकूण किती पेशंट होते काय असा तुमच्याकडे रिपोर्ट? काल तालुका वैद्यकीय अधिकारी माझ्यासोबत होते. त्यांच्या सूचनेनुसार काही कोरोना PHCला गेले, काही खिरविरा PHCला गेले, काही डॉक्टर लांडे आणि डॉक्टर गोडकेकडे गेले. असे रात्रीचा आकडा आमचा 79चा होता. ओके. काही जणांचं असं म्हणणार का 200च्या वरही पेशंट होते काय असं? नाही, एवढं पेशंट काही आमच्याकडे नाही. आणि जेव्हा आम्ही बाहेरचा आकडा घेतला त्याच्यावर एवढे पेशंट आढळून आले. ओके. पण आता पेशंटची कंडिशन कशी आहे का? आता सर्व कंडिशन नॉर्मलमध्ये. पेशंटला काही आता जास्त त्रास नाही. ज्यांना उलटी आणि पोटदुखीचा त्रास आहे त्यांना काही सोडलेलं नाही. ते बऱ्या झाल्यावर त्यांना सोडत नाही. ओके, धन्यवाद. मग इथून अजून काही त्यांच्यावर काही असे काही सिम्पटम्स काही जाणवत नाही ना? ओके, धन्यवाद. एकूण 24 जणांपैकी तिघांना नाशिक येथे हलवण्यात आलं असून उर्वरित विषबाधा झालेल्यांवर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती कळताच आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पत्नी सौ पुष्पाताई लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची विचारपूस करून वैद्यकीय अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. हळदीचा कार्यक्रम होता. मग जेवण कसं होतं? असं काय काय होतं जेवणामध्ये? डाळ भाजी. भाजी कसली होती? वांग बटाट्याची. ती म्हणजे सकाळची होती का संध्याकाळी? काय का ताजी पण? 12-1 वाजता जेवण. हां, सकाळी. हां. मग काय काय त्रास होतोय काय असं? तुम्ही पण जेवण केलं होतं का तिथं? हां, ठीक. आता काही त्रास? आता फरक? साखरपुड्याला आम्ही सकाळी जायचो 8 वाजता. आता स्वयंपाक करणारी मंडळी घरी होती. त्यांनी स्वयंपाक केला. पण आम्ही 4-5 वाजता घरी आलो ना. मग हळद लागली. जेवाय बसलो. जेवाय बसल्यानंतर पण मग आम्हाला जाणवला नाही ना तवा. दुसऱ्या दिवशी सकाळी जाणवला. जेवणात काय काय होतं? जेवणात आता बटाट्याची भाजी, वरण होतं, भात, लापशी.
मग तुम्हाला कधी जाणवलं? दुसऱ्या दिवशी सकाळी. हा का? मग काय काय त्रास होत होतो त्याच्यात? त्रास आता म्हणजे कळवटून यायची बाहेर, जुलाब सुरू झाली. जुलाबच फक्त उलट्या वगैरे काही? वाढती नाही काही नाही, फक्त जुलाब सुरू झाले. 4-5 तास बाहेर गेलो, परत दवाखान्यात गेलो. तिथे गेलो, सलाईन नाही लागणार, काहीच नाही. घरी आलो तर मग घरी डॉक्टर येत होते. ते डॉक्टर घरी आले ते सांगितलं ना मला पेशंट बघण्यासाठी. मग ती सलाईन जिथं साहेब करायला ना तिथं झोपेल होतं. मग ही सलाईन तिथं लावली, पण सलाईन केव्हा चढवली हेच मला माहीत नाही. म्हणजे जास्त त्रास झाला. मग ती सलाईन लावल्यामुळं मग जरा बरा वाटला. म्हणजे उठत होती ती कमी पडली, गुलाबही कमी पडलं. मग आता परत सकाळी घालतो थोडे. म्हणजे आता त्रास पण कमी आहे पहिल्यापेक्षा? पहिल्यापेक्षा व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित. धन्यवाद. विषमाता झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे: कृष्णा रामचंद्र भांगरे, सार्थक भाऊ भांगरे, सखुबाई संजय कोंडार, बुधाबाई शरद कोंडार, सुलाबाई अशोक कोंडार, तेजस शरद कोंडार, गणेश दौलत मोहनडुळे, मनीषा शंकर भांगरे, देवकाबाई भाऊ भांगरे, सोलाजी बुधा कवटे, समीर निवृत्ती भांगरे, निखिल वाळू भांगरे, हिराबाई वाळू भांगरे, अलकाबाई शंकर भांगरे, तानाबाई नामदेव भांगरे, सविता सुरेश कडव, सीताराम गोंगाजी मशाळ, मीराबाई नामदेव भांगरे, आदित्य गोरक्ष भांगरे, सुमन बाळू कोंडार, कोमल मच्छिंद्र भांगरे, अशोक संतू सरफुले या 24 लोकांना विषबाधा झाली असून हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये. राजूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर दिघे, डॉक्टर बांगर व सर्व कर्मचारी यांनी तातडीने रुग्णसेवा दिली. सुराज्य मराठीसाठी संपादक जयराम धादवड, राजूर.